खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। राज्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात। 5 फेब्रुवारी पर्यंत सर्वांचा पीक विमा जमा होणार। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,500 रुपये जमा। पीक विमा 17,500 रुपये अनुदान वाटप सुरू। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले होते, आता हे सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात। आज रात्रीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात। 2 फेब्रुवारीचा आजची अपडेट, लेटेस्ट पीक विमा अपडेट। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जे रखडलेले होते, आता हे पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न होता, अतिवृष्टी झाली आहे, अतिवृष्टीनंतर नुकसान झालं, पंचनामे झाले, तरी सुद्धा पैसे जमा होत नव्हते। परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे उद्देश जो आहे शेतकऱ्यांचा हा साध्य झालेला आहे आणि पीक विमा 2025 चे आधार लिंक पैसे जे आहे ते ज्या खात्यांमध्ये आले आहे त्याची यादी जाहीर झालेली आहे। कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात, कोणत्या महसूल मंडळांमध्ये पैसे आले आहे, ही सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। गेल्या काही दिवसापासून PMFBY या पोर्टलवर अंतर्गत जी माहिती आहे ती माहिती आपण आपल्याला सांगत आहोत। प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे। अशा एका डॅशबोर्डवरती PMFBY.com टाकल्यानंतर OTP टाकून आपल्याला आपली माहिती कळत आहे, कोणत्या क्षेत्राला किती पैसे आलेले आहेत, पेमेंटची तारीख कळत आहे आणि क्लेम किती आलेला आहे आणि क्लेम किती पेंडिंग आहे, ही सर्व माहिती पीक विम्याची माहिती आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी ही बातमी आहे आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे, ही सर्व अपडेट प्रधानमंत्री फसल बीमा योजना बेनिफिशरी ID मध्ये टाकून तुम्ही बेनिफिशरी मध्ये टाकल्यानंतर तिथं OTP येतो। त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याचा OTP टाकल्यानंतर आपल्याला किती पैसे सँक्शन झाले आहे, किती क्षेत्रासाठी पैसे सँक्शन झाले आहे, जर सँक्शन झाले नसेल तर क्लेम का पेंडिंग आहे, ही सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी येत आहे। किती सम इन्शुर्ड आहे, किती पैसे आलेले आहे, कोणत्या हेक्टरसाठी पैसे आलेले आहे, किती एरिया आपला बाधित होता, हे सर्व पैसे या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार होती, आम्हाला हा माहिती जी आहे ती माहिती बघता येत नाही, तर आपल्या नजदीकच्या CSC सेंटरवरती जाऊन किंवा आपल्या मोबाईलवरती सुद्धा PMFBY.gov.in टाकल्यानंतर आपल्याला हे पैसे बघता येतात, कोणत्या क्षेत्रासाठी किती पैसे आले आणि अजून किती क्षेत्रासाठी पैसे येणं बाकी आहे। मग बऱ्याच शेतकऱ्यांचा जो पीक विम्याचा प्रश्न होता हा KYC मुळे पेंडिंग राहिल्याचं समजत आहे। ज्या शेतकऱ्यांचे अजूनही KYC झालेले नाही अशा कारणांमुळे शेतकऱ्यांचे पैसे रखडले। गेल्या काही दिवसापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु काही शेतकऱ्यांचे राज्यातील जवळजवळ महसूल प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 10 लाख शेतकऱ्यांचा PMFBYचा जो काय मेसेज आहे हा आधार बेस OTP येत नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे, म्हणजे KYC पेंडिंग आहे, यामुळे शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले आहे। किंवा काहींचे बँक अकाउंट हे डिफ्रोज झालेले आहे, म्हणजे जर तुम्ही जास्त दिवस बँक अकाउंट वापरले नाही तर ते बँक अकाउंट हे डिॲक्टिव्हेट होत असतं। म्हणजे हे अकाउंट आपल्याला फ्रीज झालेलं अकाउंट लवकरात लवकर चालू करून या ठिकाणी माहिती उपलब्ध करून द्यायची आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येणं सुरुवात आहे। आपण लगेच OTP टाकून आपली माहिती चेक करायची आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमीन आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं होतं, अशा सर्व जिल्ह्यांना आता सरकारने मदत जाहीर केलेली आहे आणि याचे पैसे सुद्धा लवकरात लवकर खात्यावरती येणार आहे। 5 फेब्रुवारी पर्यंत सर्वांचे पैसे जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहे। या अंतर्गत कमीत कमी 17,000 आहे, जास्तीत जास्त 35,000 पर्यंत PMFBY चे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। आपल्याला PMFBY चे अपडेट्स विषयीची नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर लॉग इन करून कसा बघायचं ही सर्व अपडेट आपण टाकलेले आहे। आता बघा, गेल्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये गारपीट झालेली आहे। आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या, परंतु काही शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला नसल्याने आता त्यांना त्या ठिकाणी मदतीपासून वंचित राहावं लागणार आहे। PMFBY लेटेस्ट अपडेट, प्रधानमंत्री फसल बीमा 2025 अपडेट 2026 आता चालू झालेला आहे। आपणही लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या, जेणेकरून जे अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, या अग्नी असेल, या सर्व अपडेट्स पासून आपल्याला सुटका मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक